जी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही थोडा वेळ का होईना पण या ठिकाणी या. नक्कीच दोन्ही संघांना सूचना असेल की हा सामना असेल 4 षटकांचा सामना असेल. फलंदाज सागरचीवाडी संघाकडून आपण पाहतोय रवी आणि हेमंतला. आता जो सामना झाला गौर कामत वर्सेस संजय नगर या दरम्यान संजय नगर संघ या ठिकाणी विजय झाले आणि सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल संजय नगर संघाचा खेळाडू. नक्कीच सचिन या खेळाडूने 12 चेंडूमध्ये 18 धावा कुठून काढल्या आणि संघाला एक मजबूत धावस्थिती गाठून दिली आणि गोलंदाजी करताना 4 विकेट घेतली. त्याला सामनावीर घोषित केलं जातं या ठिकाणी. आणि सागरचीवाडी संघाकडून आपण सलामीचे फलंदाज पाहतोय हेमंत आणि रवी. हेमंत झुगरे आणि रवी निरगुडा. नक्कीच आपण स्ट्राइक एंडला पाहतोय रवी एक स्फोटक फलंदाज आणि त्याला साथ देण्यासाठी असलेलं हेमंत. या जोडीचा जर विचार केला तर खूपच चांगल्या पद्धतीची खेळी आपण पाहिली. गोलंदाज पाहतोय आपण पोइंजीबी संघाकडून. पहिलाच रिव्हर्स आयटम या ठिकाणी सक्सेस करतोय रवी आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळवल्या जातात. या 4 धावाच्या मदतीने नक्कीच संघाला एक चांगल्या पद्धतीची उभारी करून देण्याचा प्रयत्न रवीचा असेल. पोइंजीबी संघाकडून आपण गोलंदाज पाहतोय दशरथ. या ठिकाणी पुन्हा डिफेन्स केला चेंडू, कोणती धाव मिळणार नाही. दशरथने अतिशय चांगल्या पद्धतीचा अडचणीतला चेंडू टाकला आणि तो डिफेन्स करताना मात्र या ठिकाणी अपयश येतोय धाव मिळवण्यासाठी रवीला. तिसरा चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्याकडे वळतात, सांगतात की हा खराब चेंडू होता आणि एक वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने संघाची सागरचीवाडी संघाची धाव संख्या होईल ती बिनबाद 5. 2 चेंडूचा खेळ झाला या ठिकाणी. पुन्हा एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र पायचित होता होता फलंदाज वाचलाय रवी आणि कोणतीही पद्धतीची धाव या ठिकाणी मिळणार नाही. दशरथने मात्र चेंडू हेरला, चेंडूत काहीसा बदल केला आणि या ठिकाणी पुन्हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ऑन ग्राउंड मारलाय आणि दोन्ही फलंदाज धावत आहे मात्र एक धाव मिळवण्यात यशस्वी होत आहे. स्ट्राईक मध्ये रोटेट होते, स्ट्राईकला जातोय हेमंत. आता 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. 4 चेंडूंच्या फेकीनंतर सागरचीवाडी संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये बिनगडीबाद 6 या अंकावर आपण पाहतो. या ठिकाणी हेमंतची आपण फटकेबाजी पाहतोय. एक स्फोटक फलंदाज म्हणून गणला जातोय. लेग साइडला भिरकावून देतोय पहिलाच चेंडू आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी खणखणीत षटकार. शेवटचा चेंडू असेल. दशरथ गोलंदाज. पुन्हा एक
ऑफ साईडला कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी एक सोप्पा झेल दिला जातोय हातामध्ये आणि हेमंत फलंदाज होतोय या ठिकाणी बाद आणि 12 या धावसंख्येवरती सागरवाडी संघाला हेमंतच्या स्वरूपामध्ये पहिला झटका बसतोय. नक्कीच एक मोठा मासा या ठिकाणी पोयंजे बी संघाच्या हाताला लागतोय कारण या खेळाडूची जर आपण खेळी पाहिली तर 12 चेंडूमध्ये 43 आणि 13 चेंडूमध्ये 47 धावासारखी स्फोटक फलंदाजी आपण अनेक वेळा पाहिले. या ठिकाणी पहिला षटक समाप्त होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर सागरवाडी संघाची धावसंख्या पाहतोय आपण धाव फलकावरती 1 गडी बाद 12. नक्कीच आपण संतोष मोने साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय आणि त्यांचे सहकारी नक्कीच या ठिकाणी त्यांचा आयोजकांकडून सत्कार होतोय. साहेब आपण आमच्या आयोजनामध्ये आलात आणि आयोजकांची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. जाऊया सामन्याकडे. दुसऱ्या षटकाशी या ठिकाणी स्टार्ट होतोय आणि फलंदाज रवी पुन्हा एक रिव्हर्स आयटम या ठिकाणी सक्सेस केला जातोय आणि या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या होईल मात्र 1 गडी बाद 16. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी पाहतोय मात्र हेमंत सारख्या फलंदाजाला माघारी परतावा लागला. एक स्वस्तात बाद झाला फलंदाज असं म्हणायला काय हरकत नाही. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि या ठिकाणी हाफ पिच चेंडू आणि उंच गगनचुंबी षटकार पाहतोय आपण रवीच्या बॅट मधून आणि चेंडू जातोय खणखणीत 6 धावांसाठी षटकार. नायक नाही खलनायक आहेस तू. चांगल्या गोलंदाजाला पाणी पाजणारा असा खलनायक आहे हा रवी. आपण पाहतो माथेरानच्या ग्राउंडवरती गेल्या वर्षी बेस्ट फलंदाज म्हणून गणला गेला हा फलंदाज या ठिकाणी मात्र नक्कीच धावचित करण्याची संधी होती मात्र बाल वाचलाय फलंदाज. रवीचा जर विचार केला तर आपण माथेरान सारख्या मोठ्या मैदानावरती लांब षटकार मारण्याचा त्याच्या बॅटमधून जो विक्रम झाला सचिन बसमा स्मृती चषकामध्ये आणि त्याला गौरवण्यात आलं उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला आपण पाहतो. या ठिकाणी पुन्हा तिसरा चेंडू फेकला जातोय. पुन्हा रिवर्स आयटम पाहतोय आपण या ठिकाणी. पहा रिव्हर्सला सक्सेस होतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाचं धावफलक जाईल. दुसरे षटक चालू असताना चेंडू फेकलेत मात्र 4 चेंडूवरती 2 षटकार आणि 1 चौकार आपण पाहतोय. 1 डॉट पाहिला तर हे षटक या ठिकाणी महागडं पाहतोय आपण. पुन्हा एक हाफ पिच चेंडू होता आणि चांगल्या पद्धतीचा समाचार घेता आला असता फलंदाजाला मात्र फलंदाज कायचा बावरलेल्या स्थितीत झाला आणि कोणतीही धाव नाही. चेंडू जाऊन विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू असेल पोयंजे संघाकडून फेकला जात षटक क्रमांक 2. पुन्हा एक हाफ पिच चेंडू आणि पाहतोय आपण चेंडू जाईल 1 बाउन्स चौकार
आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं धाव फलक जाऊन पोहोचलंय दुसरे षटक समाप्तीनंतर 1 गडी बाद 32 धावात. कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकावा आणि हा पुन्हा एक खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळत आहेत आणि यष्टीरक्षक करतोय चूक आणि या 4 धावांच्या मदतीने संघाचं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 37 या अंकावरती. नक्कीच तिसरे षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकामधला एक चेंडू अद्यापपर्यंत झालेला आहे आणि 37 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. नक्कीच मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. सागरवाडी संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करताना आपण पाहतोय. गोलंदाजांना मात्र या ठिकाणी अपयश येतोय. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी ऑफ साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र मिळवली जाते आणि दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होणार नाही. या एका धावेच्या मदतीने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल 38. तिसऱ्या षटकातल्या 2 चेंडूचा आपण खेळ पाहतोय. स्ट्राईक एंडला जातोय तो रवी. नक्कीच रवीची किती झाली आतापर्यंत रवीच्या पुन्हा एकदा रिव्हर्स आयटम या ठिकाणी सिलेक्ट केला होता आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईन नजीक अडवला जातोय. मात्र तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी मिळवल्या जातात. या 2 धावाच्या मदतीने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल 40 या अंकावरती. नक्कीच 11 चेंडूंची खेळी वैयक्तिक आपण पाहतोय रवीची आणि 27 धावांवरती खेळतोय. चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहतोय आपण रवीच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा एक मिसफील्ड पाहतोय आपण. तत्पूर्वी धावा मिळतील 2 आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचं धाव फलक जाऊन पोहोचेल 42 या अंकावरती. तिसऱ्या षटकातले आपण 4 चेंडूची फेकी पाहतोय. 4 चेंडू म्हणजे
4 चेंडूची फेकीनंतर संघाचं धाव फलक आहे 42 या अंकावरती. रवी मात्र 29 धावावरती खेळतोय 12 चेंडू नंतर. पुन्हा एक फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि रिव्हर्स आयटम या ठिकाणी पुन्हा एक सक्सेस होतं. या 4 धावेच्या मदतीने संघाचं धाव फलक जाऊन पोहोचेल 46 या अंकावरती. आपण चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहतोय. 13 चेंडूंचा खेळ आणि 33 धावांची खेळी हा वैयक्तिक खेळाडू खेळतोय. नक्कीच संघाला अभिमानाची गोष्ट असेल. पूर्ण हे सामने यूट्यूबच्या माध्यमातून सर्व जे प्रेक्षक मायबा वर्ग पाहत असतील त्या सर्व प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीने नक्कीच हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणीच तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सागरवाडी संघाची धाव संख्या होते 46 धावा. रवीचा जर विचार केला अद्यापर्यंत 14 चेंडू खेळलाय आणि 33 धावावरती वैयक्तिक खेळतोय. नक्कीच खेळाडूंना पाहण्याची आवश्यकता असेल. पंच मात्र संजय आमचे परम मित्र आम्ही पाहतोय प्रत्येक सामन्यांमध्ये अतिशय दक्ष असे पंच आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारचा कधी माझे तरी ऐकिवात नाही की त्यांनी अडचणीचा कधी निर्णय दिलाय. अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव पंचांच्या यादीमध्ये जर पाहिलं तर संजयच्या माध्यमातून जिद्द आणि चिकाटी एक उत्कृष्ट फलंदाज देखील संजय आहे. हा नक्कीच सुनील पण आहे. मी काय जवळून पाहिलं नाही. नक्कीच नंदू आमचे मित्र सांगतात की सुनील देखील आहे. चांगल्या पद्धतीच्या पंचांची जोडी मैदानामध्ये आहे. 4थं षटक हाताळलं जातं पोंजे बी संघाकडून. राज नक्कीच स्ट्राईक एंडला असेल. मनोहर हा आखूट टप्प्याचा चेंडू मात्र या ठिकाणी समाचार घेता नाही झेल सुटलाय आणि स्ट्राईक रोटेट होते. चांगल्या पद्धतीचा झेल एक सोप्पा झेल मात्र या ठिकाणी मिसफील्ड होते आणि तत्पूर्वी एक रन या ठिकाणी धावली जाते. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होईल 47. राजला मात्र नक्कीच विचार असेल की या खेळाडूसाठी कोणता चेंडू टाकायचा. पुन्हा एकदा हाफ पिच आणि चेंडू जाईल लेग साईडला. प्रेक्षकांच्या डोक्यावरून असेल गगनचुंबी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाचा धाव फलक जाईल ते 53. चौथ्या षटकातले 2 चेंडू फेकलेत. 53 धावा लागल्यात त्या धाव फलकावरती. नक्कीच 15 चेंडूची खेळी केली आणि 39 धावा आणि 4 चेंडूमध्ये जर 11 धावा काढल्या तर नक्कीच वैयक्तिक त्याचं अर्धशतक या ठिकाणी आपण पाहू. 15 चेंडू आणि 39 धावा. पुन्हा एक चांगल्या पद्धतीचा रिव्हर्स आयटम या ठिकाणी सक्सेस होतोय आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईन पलीकडे 4 धावांसाठी खणखणीत चौकार. साठी 7 धावांची आवश्यकता असेल. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील.
57 धावा आपण पाहतोय. हा पुन्हा एक चांगल्या पद्धतीचा चेंडू आणि जाईल 4 धावांसाठी खणखणीत षटकार आणि धावसंख्या होईल सागजवाडी संघाची 61. आणि रवी मात्र वैयक्तिक खेळतोय 17 चेंडूच्या खेळीनंतर. 47 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल 50 करण्यासाठी. आणि 50 केली तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक असेल रवीसाठी. या ठिकाणी पंच सांगतात की व्हाईट चेंडू आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये उभारी होईल आणि 62 या अंकावरती संघाची धावसंख्या असेल. अद्यापही 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल रवीला वैयक्तिक 50 करण्यासाठी. नक्कीच या ठिकाणी चेंडू उसळी घेतोय आणि रवीला थांबवलं जात आहे. एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असेल रवीला वैयक्तिक अर्धशतकी खेळी करण्यासाठी. पाहूया. नक्कीच एक मोठा गगनचुंबी षटकार पाहतोय आणि 53 वैयक्तिक 53 धावा. आणि या ठिकाणी त्याला माझ्याकडूनच वैयक्तिक 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहिली रवीने. 19 चेंडू आणि 53 धावाची घणाघाती खेळी आपण पाहिली रवीच्या फलंदाजीतून. आणि एकंदरीत 4 षटकाच्या समाप्तीनंतर सागजवाडी संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 68. आणि पोयंजे बी संघाला विजयासाठी धावांची आवश्यकता असेल 69. नक्कीच अरुण वाकचौरे साहेबांना विनंती असेल की आपण पुढच्या समालोचनासाठी या ठिकाणी मायक्रोफोनवरती जोडायचा आहे. अतिशय देखणा आपण या ठिकाणी हा सामना पाहिला. हॅलो. आणि यानंतर माझे मित्र नंदूप वाघमारे मेनफा मदफ हे समालोचनासाठी जोडले जातील. हॅलो. वळूया सामन्याकडे. सागजवाडी विरुद्ध पोयंजे. हॅलो. चला फलंदाज पाठवायचे आहेत. दशरथ आणि अविनाश असेल फलंदाजीसाठी. ओपनिंग जोडी असेल पोंजे संघाकडून. तसेच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोहर. नक्कीच आमचे मित्र कैलास खडके साहेब यांचा संघ असेल सागजवाडी.
जर खडके साहेबांनी जर लगातार 3 झेल पकडले तर नक्कीच मी स्वतः नंदू वाघमारे त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथं देण्यात येईल. सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू असेल मनोऱ्याचा आणि पहिला स्वर चेंडू असेल संघाचा श्री गणेश होतोय. स्वर चेंडूने मात्र धावफलकावरती धावसंख्या 1. सागाच्यावाडी संघाचा विचार केला तर धुवाधार पारी रवीच्या बॅट मधून आता मात्र येतोय मोठा फटका आणि बिग 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 षटकार. 6 धावांसाठी धावसंख्येमध्ये धावसंख्या येते 7. पहिला चेंडू स्वर चेंडू मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतला. मनोऱ्याचा तिसरा चेंडू असेल आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र 1च धाव मिळेल. या एका धावसंख्येने धावसंख्या येते 8. सुंदर आयोजन बघतोय आपण अरुणदादा वाघचौरे यांच्याकडून. नक्कीच आपल्याला मे महिन्यात सुद्धा ह्याच ग्राउंडवरती एक नाईट रजनी शृंखला परत अरुणदादा वाघचौरे यांच्याकडून आपल्याला बघायला नक्कीच मिळेल. नक्कीच 100%. आणि साळोख आणि चिंचवली बदलापूर चिंचवली बी नेक्स्ट मॅच. आणि हा येतोय मोठा षटकार डीजे ठोक. इथं ह्या षटकावरती एक सुंदर डान्स सुद्धा बघायला मिळाला. नक्कीच ग्रामस्थ असतील यांच्याकडून. पुढील चेंडू असेल मनोऱ्याचा आणि हा सुद्धा एक चांगला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र 1च धाव मिळेल. या एका धावसंख्येने धावफलकावरती धावसंख्या 15. अरुणदादा वाघचौरे यांच्याकडून नाईट रजनी शृंखलेचं हे आयोजन नक्कीच हिमतीला दाद द्यावी लागेल. मात्र हा चेंडू येतोय स्वेर. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या येते 16. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक. आणि ऑफ साईडला कट केलाय चेंडू. 1 धाव मिळेल. हॅलो जनरेटर ऑपरेटर इकडं आयोजक तुम्हाला बोलवत आहेत. जेवणाची सोय आहे. आपण जेवण घ्यायचं आहे. हा सुंदर फटका येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावबाद होऊ शकतो. मात्र थोडंसं फंबल बघायला मिळालं. 1 धाव तर नक्कीच मिळेल. मात्र सुनील वाघमारे यांच्याकडून षटक संपण्याचा इशारा. एका षटकानंतर धावसंख्येची धावफलकावरती 18. सागाच्यावाडी संघाचा विचार केला तर रवी 19 चेंडू आणि तब्बल 53 धावसंख्या वैयक्तिक खात्यामध्ये. सुंदर फलंदाजी. चौकार षटकार बघायला मिळाले आपल्याला रवीच्या बॅटिंग मधून. नक्कीच पैजे संघ ह्या टार्गेटला एक
पुरे पडतील का किंवा चेस करू शकतात का, नक्कीच पुढील षटकामध्ये आपल्याला समजेल. गोलंदाजी मार्कवरती योगेश. अजून एक सागाच्या वाडीला अशी एक सुवर्ण संधी. जर कैलास खडके साहेबांनी जर षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 6 विकेट घेतल्या तर अरुणदादा वाघचौरे आणि नंदू वाघमारे यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तब्बल 10,000 आणि नक्कीच या आयोजनामध्ये त्यांना एंट्री फी पूर्ण रिटर्न देण्यात येईल. सहा षटकार आणि 6 विकेट आणि 10,000 रुपयाचं पारितोषिक. खडके साहेबांना चांगला फटका येतोय मात्र 4 धावींसाठी. फलंदाजांनी गुबुगुबू वाजवले 4 धावींसाठी आणि प्रत्येक षटकावरती चौकार. हा आलाय मोठा फटका मात्र सुंदर झेल पकडलाय खडके साहेबांनी. नवीन फलंदाज जातोय महेंद्र. सुंदर फटका आला होता मात्र साळक आणि बदलापूर चिंचवली बी आपली एंट्री फी इथे जमा करायची आणि टॉस बॉक्स मध्ये आपला टॉस करण्यासाठी यायचं आहे. मात्र फलंदाज आणि खेळाडू सर्वांनी सहकार्य करायचं आहे. पटापट आपण जायचं आहे. आयोजकांना थोडीशी मदत करायची आहे. पुढील चेंडू असेल फुलटा चेंडू फेकून दिलाय 6 धावींसाठी. डीजे ठोक. डीजे नाईट रजनी शृंखला अरुणदादा वाघचौरे आणि केटीसी लाईव्ह अजिंक्य पवार साहेबांच्या माध्यमातून आपण सामने बघतोय. आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्येतील धाव फलकावरती षटकातील काही चेंडू शिल्लक असताना शेवटचा चेंडू असेल. धाव फलकावरती धावसंख्या येते 28. चला दोन्ही संघ इथे उपस्थित आहे. टॉस स्विन करून घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू आणि निर्धाव होता आणि विकेट किपर थोडा फंबल होतोय मात्र स्वेर चेंडू असेल. 1 धाव ऍड करायची आहे. साळोख संघ इथे उपस्थित आहे. चला चिंचवली बी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. शेवटचा चेंडू आणि हा येतोय मोठा फटका आणि जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. डीजे ठोक.
संख्येची बहारदार खेळी केली तोच गोलंदाजी मार्क वरती रवी येतोय. जशी फलंदाजीमध्ये आपली छाप सोडली तशी गोलंदाजी मार्क वरती आपली ओळख पटवून देईल का रवी? समजेल आपल्याला पहिल्या चेंडूवरती. चला पंच सामना स्टार्ट करायचा आहे. पहिला चेंडू असेल रवी याचा आणि फुल टॉस. रवीचा खरपूस समाचार पाठवलाय 6 धावांसाठी. बिग 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 षटकार. पहिला चेंडू 6 धावांसाठी. हॅलो, साळक संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. चिंचवली संघाचा कर्णधार टॉसविन साठी आपण यायचं आहे का? यायचं आपण टॉस बॉक्स मध्ये. आणि दोन्ही संघांना विनंती असेल टॉस झाला की लगेच आपली जो प्रवेश फी आहे ती इथे जमा करायची आहे. चेंडू तिकडे गेलाय तो द्यायचा आहे. प्रेक्षक हॅलो, चिंचवली संघ टॉस आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तर हा सामना झाल्यानंतर साळक संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आमचे मित्र शिवाजी दादा कुशिवली यांचं सुद्धा इथे आगमन होतंय. याच शिवाजी दादा आपण इथं स्थानापन्न व्हायचं आहे. चला सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू चौका षटकार. हा दुसरा चेंडू असेल आणि हा सुद्धा एक चांगला फटका येतोय. आणि मात्र 2 धावा नक्कीच मिळतील. आणि थोडीशी मिसफिल्ड 2च धावा मिळतील. या 2 धावसंख्येने धावफलक हालतोय. एक्केचाळीस. हॅलो, जे पारितोषिक अरुण दादा आणि नंदू वाघमारे यांनी जे कैलास खडके साहेबांवर लावलंय ते नक्कीच कैलास खडके इथे घेतील का? आणि हा चांगला फटका येतो लेग साईडला. मात्र चौकार असेल 4 धावांसाठी. हवा कोणाची काढणार हवा समजेल या षटकामध्ये. पुढील चेंडू असेल रवी याचा आणि हा येतोय मोठा फटका. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता मात्र 1 बाउंस चौकार. ठोक डीजे.
तर आयोजन अरुणदादा वाघचौरे यांचं त्यांना साथ देत आहेत संजय नगर आणि गोरकामस्थ गावचे ग्रामस्थ यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाचवा चेंडू असेल रवियाचा, मात्र एक झेल असेल आणि झेल जमिनीला दान होते. 2 धावा तर नक्कीच मिळतील. मात्र रवीचा खरपूस समाचार घेतोय फलंदाज अविनाश. शेवटचा चेंडू आणि लेग साईडला टोलवला चेंडू, मात्र आउटफील्ड थोडी खराब आणि हा येतोय चौकार. मात्र ह्या चौकाराच्या चौकाराने धावसंख्या हलती ठेवतोय तब्बल 55 धावा. मोठा टार्गेट चेस करतोय पुंजे संघ. 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. शेवटचा षटक हाताळतोय सुरेश, मात्र सुरेश थांबेल का? 6 चेंडू मध्ये 14 धावसंख्येची गरज असताना रोखेल का पुंजे संघाला? 3 षटक तब्बल 55 धावसंख्या ठोकल्यात पुंजे संघाने आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू मागे फक्त आणि फक्त 14 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती येते सुरेश. पहिला चेंडू असेल आणि एक हलकीशी प्लेसमेंट, 1 धाव तर नक्कीच मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय सागाचेवाडी संघ. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. पंच जरा स्पीड अप घ्यायचं आहे. 5 मिनिटामध्ये एक षटक हाताळलंच पाहिजे. हा येतोय मोठा फटका आणि सामन्याची मात्र हवा काढून घेतोय. हा षटकार येतोय, धावसंख्या येते धावफलकावरती या षटकारात नंतर 65-62. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी फक्त 7 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि विजयासाठी 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आणि हा येतो निर्धाव चेंडू. मात्र
विकेट किपर थोडी चुकी करतोय आणि हा येतोय नशिबाचा चौकार. हॅलो, हॅलो. अविनाश फलंदाज वैयक्तिक 12 चेंडू आणि 44 धावसंख्येची एक बहारदार खेळी करतोय. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज विजयासाठी आणि हा येतो एक निर्धाव चेंडू. मात्र कमबॅक करतोय गोलंदाज सुरेश. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. काय फलंदाजी बघतोय आपण अविनाशाची. 12 चेंडू आणि 44 धावसंख्या वैयक्तिक. ह्या चेंडूवरती मात्र नशीब आजमावणार का पोंजे संघ. हा एक चांगला फटका येतोय ऑफ साइडला. मात्र एक धाव नक्कीच पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न आणि नक्कीच पंच काय असेल 2 धावा. कंपल्सरी चेस असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावसंख्येची गरज. मात्र जे काही नियम असतील पंच ते आपण दोन्ही संघांना समजावून सांगायचे आहेत. एक अटीतटीचा सामना बघतोय आपण पोंजे विरुद्ध सागाची वाडी. ज्या फलंदाजाने या सामन्याची हवा काढून ठेवली तोच फलंदाज अविनाश असेल. स्ट्राईक एंड वरती 1 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. एक अटीतटीचा सामना बघतोय आपण. जी समोरून जी बाईक आली ती थोडी आपण तिची लाईट बंद करायचे. थँक्यू. खूप वेळ घेत आहे सागाची वाडी संघ. एक चेंडू 1 धावेची गरज. नशिबाचा चेंडू, विजयाचा चेंडू आणि शेवटचा चेंडू आणि हा येतो निर्धाव आणि वाह काय सामना बघतोय आपण सागाची वाडी विरुद्ध पोंजे. विजय होतोय सागाची वाडी संघ. 1 चेंडूवर 1 धावेची गरज असताना निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज सुरेश. विजय झाला तो सागाची वाडी संघ. अविनाश या फलंदाजाचं आडनाव सांगायचं आहे पवार. चला साळोख